नमस्कार, आज मी ब्रेडची मिठाई किंवा ब्रेडचं स्वीट कसं बनवायचं त्याची रेसिपी शेअर करत आहे तुमच्यासोबत। तर इथे मी ब्रेड घेतले आहेत आणि इथे 1 लिटर दूध घेतले आहे। 1 लिटर दूध आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे। उकळल्यावरती आपल्याला याच्यामध्ये केसर टाकायचं आहे, पण जर तुम्ही केसर दुधामध्ये न टाकता पाण्यामध्ये आधी भिजत ठेवलं तर त्याचा कलर आणि फ्लेवर दुधामध्ये उतरतो। मला हे झटपट बनवायचं होतं, त्याच्यामुळे मी डायरेक्ट केसर दुधामध्ये टाकलं। आता मी ब्रेड घेतलेले आहेत आणि ब्रेडच्या कडा सर्व काढून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा प्रकारे। इथे मी सर्व ब्रेडच्या कडा काढून घेते। दूध उकळलेलं आहे, आता मी याच्यामध्ये केसर टाकते। आपल्याला हे दूध सतत ढवळत राहायचं आहे। इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। कस्टर्ड पावडर मध्ये मी दूध टाकत आहे। आधी हे दूध आपल्याला थोडं काढून घ्यायचं आहे। इथे मी अर्ध दूध काढून घेतलं आहे आणि इथे 1 चमचा कस्टर्ड मध्ये मी दूध टाकत आहे। हे आपल्याला असं पेस्ट तयार करून घ्यायची आहे, कारण आपण दुधामध्ये डायरेक्ट कस्टर्ड पावडर टाकू शकतो, पण त्याने गुठळ्या तयार होण्याची शक्यता असते। तर हे असं टाकल्यावरती गुठळ्या होत नाहीत आणि हे सतत ढवळत राहायचं आहे। इथे मी 2 चमचे दूध पावडर घेतली आहे। दूध पावडर आपल्याला चांगली ढवळून घ्यायची आहे। अशा प्रकारे आतमध्ये दूध टाकून आणि हे आपल्याला याच्यामध्ये टाकायला ढवळत राहायचं आहे। आता इथे मी साखर टाकते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे साखर टाकू शकता। मी साखरेचे प्रमाण थोडे कमी टाकले आहे। आता मी इथे एक ट्रे घेतला आहे, त्याला मी आधी तुपाने ग्रीस करून घेतलं होतं। आता मी याच्यामध्ये आपण केलेली रबडी टाकत आहोत। त्याच्यानंतर आपण जे ब्रेड कट करून घेतले ते ब्रेडचे स्लाइस आपण याच्यामध्ये टाकत आहोत। याच्यावर आपल्याला दूध टाकायचं आहे। दूध टाकल्यावरती आपल्याला परत रबडी टाकायची आहे। अशा प्रकारे मी 2 थर करून घेतले। तुमच्याकडे जर टाइम असेल तर तुम्ही हे ओव्हरनाईट सेट करण्यासाठी ठेवू शकता, किंवा हे 2 तासात ही तयार होतं, सेट होतं। तर इथे मी वरून ड्रायफ्रुट्स टाकत आहे। तुम्हाला जे आवडत असतील, तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही इथे टाकू शकता आणि हे अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चवीला अतिशय सुंदर लागते आणि झटपट तयार होते। धन्यवाद।